नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे. काही महिन्यांपूर्वी आम्ही माहिती दिली होती, की आता लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करावी लागणार आहेत. या संबंधित सरकारने जी-आर जाहीर केला आहे. तसंच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती माहिती दिली. त्यात त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेब पोर्टलवर ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहेत. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील 2 महिन्यांच्या आत ही सदर के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्या भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. आता ही के-वाय-सी प्रक्रिया गव्हर्नमेंट सुरू करत आहेत, पण अजून जर तुम्ही वेबसाईटवरती बघितलं तर ही के-वाय-सी प्रक्रिया तुम्हाला इथं अजून ऑप्शन आलेलं नाही आहेत. लवकरच हे ऑप्शन इथे अवेलेबल होईल. पण प्रक्रिया कशी करायची याबद्दल त्यांनी माहिती दिली. तसंच के-वाय-सी कुणी करायला हवी याबद्दल मी सांगतो, की लाडकी बहीण योजनेच्या जे काही इथे पात्रता सांगितलेल्या आहेत. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे किंवा 4 चाकी वाहन त्याच्याकडे नसावे. त्याने जर 4 चाकी वाहन असेल तर अपात्र ठरवलं जाईल वगैरे, हे जे काही नियम आहे ते बघून घ्या. आता इथे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न म्हटलेलं आहे, ते लक्षात ठेवा. ज्यांचं वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांनी के-वाय-सी करू नये. कारण यात आता सर्व समजदार आहेत. के-वाय-सी करताना लाडक्या बहिणींना फक्त त्यांचेच आधार कार्ड नाही, तर त्यांच्या घरातील त्यांच्या पतीचे किंवा वडिलांचे सुद्धा आधार कार्ड इथं द्यायचं आहे. त्यामुळे के-वाय-सी करताना सरकारला हे समजणार आहे, की यांच्या घरामध्ये एकूण उत्पन्न किती आहे किंवा काय, ही सर्व माहिती त्यांना समजणार आहे. तुमच्या नावावरती काय आहे किंवा तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या नावावरती काय आहे हे समजणार आहे. त्यामुळे ज्या लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांनी के-वाय-सी करूच नये. म्हणजे आपोआप ते या योजनेतून रद्द होतील. आता जे लाडकी बहीण योजनेसाठी खरंच पात्र आहेत, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहेत आणि या सर्व नियमात बसतायत, त्यांनी नक्की के-वाय-सी करायची आहेत. के-वाय-सी केल्यानंतर त्यांचा जो काही लाभ आहे ते सुरूच राहणार आहेत. पण ही के-वाय-सी दरवर्षी करावी लागणार आहे. इथं त्यांनी म्हटलंय, की आता सध्या 2 महिन्यांच्या आत करायची. ठीक आहे. ऑप्शन अवेलेबल झाल्यानंतर. पण दरवर्षी कधी करायची या संदर्भात माहिती त्यांनी जी-आरमध्ये दिली. तसेच ही के-वाय-सी कशी करायची याबद्दल सुद्धा माहिती या जी-आरमध्ये आहेत. या जी-आरची लिंक तुम्हाला या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्येही मिळेल. तसंच आमच्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्येही ही जी PDF फाईल आहे जी-आरची ती मी शेअर करेल. तुम्ही या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये बघितलं तर ही लिंक आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा जी-आर ओपन होईल. या जी-आरमध्ये वाचून घ्या, सर्व माहिती दिलेली आहे. तर हे बघा, इथं त्यांनी दिलेली माहिती, या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी करणे बंधनकारक आहे. तर दरवर्षी ही के-वाय-सी करायची जून महिन्यापासून 2 महिन्याच्या आत. कारण अनेकांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढेही जाऊ शकतं. पुढील वर्षी, या वर्षी नसेल तर पुढील वर्षी जास्त होऊ शकतं. त्यामुळे के-वाय-सी करून जी काही खरी माहिती ती अपडेट करायची दरवर्षी, आणि जे नियमात बसत नाही त्यांनी के-वाय-सी करायची नाही आहे. त्यामुळे वेबसाईटवरती सर्व नियम दिलेले आहेत लाडक्या बहीण योजनेचे, ते एकदा बघून घ्या. वेबसाईटची लिंकसुद्धा या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. तसंच इथंही या जी-आरमध्येही लिंक आहेत. तिथे तुम्ही क्लिक करून डायरेक्टली त्या वेबसाईटवरती व्हिजिट करू शकतात. तसंच या जी-आरमध्ये अजून काही महत्त्वाची माहिती तीही बघूया. तर आता या जी-आरच्या एकदम खाली आला तुम्ही, तर इथे तुम्हाला दिसेल, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-के-वाय-सी बाबत करायच्या कार्यवाहीबाबतच्या माहितीचा फ्लो चार्ट दिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला माहिती भरायची आहे किंवा अशा प्रकारे तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. आता वेबसाईटवरती अजून अवेलेबल नाहीत, पण ऑप्शन अशा प्रकारे अवेलेबल होतील. तर ही वेबसाईट आहे, अगोदर ती ओपन करायची तुम्हाला. त्यानंतर ई-के-वाय-सी बॅनर तुम्हाला तिथे दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. जसं काही दिवसांपूर्वी त्याच वेबसाईटवरती अशा प्रकारचं एक ऑप्शन अवेलेबल झालं होतं, तसंच पुन्हा एकदा ते अवेलेबल होईल. त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ई-के-वाय-सी फॉर्म उघडेल. यानंतर लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच कॅप्चा नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करायचे. म्हणजे तुमचं आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकून तुम्हाला OTPसाठी ते सेंड बटनावरती क्लिक करायचे. OTP टाकल्यानंतर हे आपले के-वाय-सी आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासलं जाईल. समजा होय आलं तर के-वाय-सी तुमची आधीच पूर्ण झाली असा संदेश येईल. आणि समजा जर नाही झालं तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासलं जाईल. समजा तुमची के-वाय-सी झालेली नाही आहे असं तिथं दिसलं, तर मग तुमचा जो काही आधार क्रमांक आहे तो लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही
तुमचा जो काही फॉर्म आहे तो अप्रूव्ह आहे की नाही त्या यादीमध्ये चेक केला जाईल. जर समजा हा आधार क्रमांक त्या यादीत नसला, आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश दिसेल, किंवा लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा. जर तुमचं अप्रूव्हमध्ये नाव असेल तर मग हे ऑप्शन तुम्हाला येईल. मग त्यानंतर तुम्ही ओ-टी-पी टाकून ते सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. ज्यांना हा व्हिडिओ समजत नसेल त्यांनी पुन्हा एकदा बघा, म्हणजे हा फ्लो चार्ट एकदा समजून येईल, किंवा या JR वरती तुम्ही पुन्हा एकदा वाचू शकता तो. यानंतर ई-के-वाय-सी पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच कॅप्चा नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ-टी-पी बटनावर क्लिक करा. म्हणजे आता इथे अगोदर तुम्ही तुमचं आधार कार्ड देतायत, त्यानंतर तुमच्या पती किंवा वडिलांचा सुद्धा तुम्हाला आधार नंबर द्यायचा आहे. यामुळे तुमच्या घरात उत्पन्न किती, किंवा पती असतील किंवा वडील असतील यांच्या नावावरती काय आहे हे सर्व समजणार आहेत. म्हणूनच तुम्ही जर खरंच पात्र असाल तरच ई-के-वाय-सी करा आणि तुमचं जे काही लाभ आहे ते मिळणं सुरू राहील. पण जर तुम्ही पात्र नसाल, तुमच्या घराचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल आणि तरी तुम्ही फॉर्म भरत असाल किंवा ई-के-वाय-सी करत असाल तर त्यांना समजणारच आहे, ते तुम्हाला अपात्र करतील. त्यानंतर पती किंवा वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ-टी-पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग पर्याय निवडावा. आता इथे जात प्रवर्ग सुद्धा दिलंय. खरं तर याची आवश्यकता नव्हती, कारण मला असं वाटतं की महिलांसाठीच योजना आहेत, मग त्या जातीवरून थोडीच योजना लागू होते. तर जातीवरून ही योजना नाहीच आहे, ही योजना फक्त महिलांसाठीच आहे. मग त्यातही जात टाकण्याचं काय गरज होती? हे सरकारी लोकांना सवयच लागली की प्रत्येक गोष्टीमध्ये जात बघण्याची, आणि इथे ते जात ऑप्शन टाकलाय काही गरज नसताना सुद्धा, कारण इथे जातीचा काही संबंधच येत नाही. 2.5 लाखांपेक्षा ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न कमी आहे त्या सर्वांनाही ही योजना आहेत. त्यानंतर पुढचं ऑप्शन आहेत, खालील बाबी प्रमाणित डिक्लेरेशन कराव्यात. 1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही, किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही. म्हणजे सरकारी नोकरीला नसल्याबद्दलचं हे होय नाही निवडायचं आहे, डिक्लेरेशन द्यायचं आहे. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहेत, होय नाही हे डिक्लेरेशन द्यायचं आहे. आता इथे लक्षात ठेवा की एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा महिला लाभ घेऊ शकतात, हे अगोदर आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ऑप्शन निवडताना एकदा लाडकी बहीण योजनेचे पुन्हा एकदा ते पॉईंट, जे काही पात्रता नियम आहे ते बघून घ्या. आणि तुम्ही सरकारी नोकरीला नसावे हा सुद्धा नियम आहे, त्यामुळे डिक्लेरेशन व्यवस्थित बघा. यानंतर सक्सेस, तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत असा संदेश येईल. तर खूप सहज आणि सोपी आहेत ही के-वाय-सी, जास्त काही वेळ लागणार नाही. फक्त इथे महत्त्वाचं काय आहे तर लाडक्या बहिणींचा स्वतःचा आधार नंबर तसेच त्यांच्या पती किंवा वडिलांचा सुद्धा आधार नंबर इथे द्यावा लागणार आहे, तेव्हाच के-वाय-सी होणार आहे. आणि त्यानंतर मात्र गव्हर्नमेंटला सर्व समजणार आहेत की तुमच्या नावावर काय, तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचं उत्पन्न किती आणि तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या पती किंवा वडिलांच्या नावावर काय काय हे सुद्धा समजणार आहेत. म्हणूनच इथून पुढे पात्र असाल तरच ही के-वाय-सी करा. त्यासाठी लाडकी बहीण योजनेचे जे काही पात्रता निकष आहे ते एकदा बघून घ्या. पात्रता अपात्रता या दोन्ही निकष बघून घ्या आणि त्यानुसारच ई-के-वाय-सी करा. बाकी ऑप्शन अवेलेबल झाल्यानंतर या वेबसाईटवर ई-के-वाय-सी कशी करायची या संदर्भात आम्ही नक्की व्हिडिओ बनवू. बाकी लाडकी बहीण योजनेतील या नवीन अपडेटविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओखाली कमेंट करा. पुढील व्हिडिओमध्ये मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे इतरही लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बाय बाय, टेक केअर.